नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण MCQs आपण डिस्कशन करणार आहोत. महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनमध्ये पेपर क्रमांक 2 इतिहास हा विषय 200 गुणांचं आपल्याला महत्त्व ठेवतं आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचं 3 युनिटचा भाग आहे. ते म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. यावर आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण 30 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचारलं जाऊ शकते, असे महत्त्वाचे प्रश्न आज आपण डिस्कशन करणार आहोत. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण महाराष्ट्र स्टेट परीक्षा इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात, तर पेपर 2 इतिहासचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा बघू शकता. 10 युनिटवर नोट्स आहे. युनिट वाईज MCQ, 20 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिसकरिता, 6 वर्षाचं PYQ, 1 इयर व्हॅलिडिटी या कोर्सची असणार आहे आणि नवीन बॅच आपली सुरू होत आहे 20 एप्रिलपासून. नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. 20 तारखेपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला जॉईन करा. हे ऑफिशियल्स नंबर्स आहे. जॉईनिंगची फीस 8,000 आहे. आजच आपण ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून पेपर 2ला जॉईन करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला. प्रश्न आहे, इल्बर्ट बिलाच्या वादाच्या वेळी व्हॉइसरॉय कोण होते? ऑप्शन पहिला लॉर्ड रिपन, ऑप्शन बी लॉर्ड कर्झन, सी अनंत कान्हेरे आणि डी वरीलपैकी एकापेक्षा जास्त की ई वरीलपैकी काहीही नाही. तर इल्बर्ट बिलच्या वेळी लॉर्ड रिपन हे काय होते? व्हॉइसरॉय होते. आता बघा, इल्बर्ट विधेयक 1883 मध्ये मांडलेले एक वादग्रस्त विधेयक आहे, ज्यामध्ये भारतातील ब्रिटिश प्रजेशी व्यवहार करणाऱ्या भारतीय दंड अधिकाऱ्यांशी संबंधित हा खुलासा करण्याची तरतूद आहे. इट मीन्स काय? तर पहिले काय व्हायचं, एखादी ब्रिटिश गुन्हेगार आहे तर त्यावर खटला हा ब्रिटिश जो जज असायचं तोच करायचं. पण एल्बर्ट बिलने तो अधिकार भारतीय न्यायाधीशांना दिलेलं, त्यामुळे एल्बर्ट बिलचा खूप जास्त विरोध होताना आपण बघतो. बघा, प्रश्न आहे, तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केलेली आहे? ए डेरेजिओ, बी देवेंद्रनाथ टागोर, सी MG रानडे की डी केशवचंद्र सेन. सो तत्वबोधिनी सभा स्थापन केलेली आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी. हे तत्वबोधिनी सभेचे संस्थापक आहे. तत्वबोधिनी सभा जी आहे, तत्वबोधिनी सभेची स्थापना 1839 मध्ये झालेली आहे. सो ही जी सभा आहे, बंगालमधील तत्वबोधिनी पत्रिका सुद्धा इथून निघताना आपल्याला दिसून येतं. आणि लक्षात घ्या, देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्रह्म समाजाला नवजीवन दिलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपल्याला दिसून येतं पर्टिक्युलर या क्रांतिकारी जे मुवमेंट्स आहे, आपली चळवळी जी आहे त्या संबंधित प्रश्न आहे. चितगाव आरमोरी छापा, बी आहे काकोरी कट प्रकरण, सी आहे मध्यवर्ती विधानसभेवर बॉम्ब प्रकरण आणि डी आहे सार्जंटचे हत्या प्रकरण. दुसरा जो गट आहे त्यामध्ये 1925 ऑप्शन ए, ऑप्शन बी आहे 1927, ऑप्शन सी आहे 1930 आणि ऑप्शन डी आहे 1929. ठीक आहे. सो यासाठी आपल्याला ABCD म्हणजे 3124 असं ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे 4132, ऑप्शन सी आहे 3142 आणि ऑप्शन डी आहे 1342. सो व्हेरी करेक्ट सी आहे. कशा पद्धतीने तर बघा, हे काकोरी आरमोरी जी झालेली आहे 1930 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. सो इथेही दिसून येतं आणि इथेही. ठीक आहे. त्यानंतर काकोरी प्रकरण 1925. ओके. सो ऑब्विसली इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा. देन मध्यवर्ती विधान सभा बॉम्ब प्रकरण जो आहे 1929 चा आहे बरं. ठीक आहे. त्यामुळे इथे आपल्याला हा रॉंग दिसून येते. त्यामुळे सी सार्जंटची हत्या आपण कधी बघतो तर 1927 ला. ठीक आहे. सो अशा प्रकारे व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्विसली सी आहे. नेक्स्ट आहे, केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? ए लाला लाजपत राय, बी अरविंद घोष, सी विपिन चंद्र पाल की डी बाळ गंगाधर तिलक.
सो ऑब्व्हियसली केसरीचे आपल्याला दिसून येतं बाल गंगाधर टिळक होते. पहा काय व्हायचं, गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. ठीक आहे. केसरी वृत्तपत्र मराठी भाषेतून आणि बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 मध्ये हे स्थापन केलेलं, केसरी आणि मराठा म्हणून. ठीक आहे. केसरी मराठी ट्रस्टद्वारे प्रकाशित व्हायचं आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक यांनी याला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतं. आता पहिले जर विचारले तर नक्कीच तुम्हाला काय द्यावं लागेल ऑप्शन मध्ये, गोपाळ गणेश आगरकर नाही है ना. हे तीनही जे चारही जे आपण ऑप्शन बघत आहोत, या चारही ऑप्शन मध्ये आपल्याला गोपाळ गणेश आगरकर नाही आहे. ठीक आहे. पण लक्षात घ्या, केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचा संबंध बाळ गंगाधर टिळक यांच्याशी आहे, त्यामुळेच आपण इथे डी केलेलं. पण केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर आपल्याला दिसून येतं. आणि ऑब्व्हियसली विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी हे सुरू केलेलं आहे, केसरी आणि मराठा. ओके. चला, समोर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. ए दादाभाई नौरोजी, बी रासबिहारी घोष, सी बद्रुद्दीन तय्यबजी आणि डी आहे ॲनी बेझंट. ठीक आहे. सो इंडियन नॅशनल काँग्रेसचं सुरत अधिवेशन कधी होतं, तर 1907 मध्ये होतं. फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे. कारण सुरतचं अधिवेशन याला खूप महत्व आहे, कारण सुरतची फूट असं देखील आपण म्हणतो. का बरं महत्वाचं आहे, कारण जहालवाद आणि मवाडवाद या दोघही गटांमध्ये पहिल्यांदा फूट पडलेली ती म्हणजे सुरतच्या अधिवेशनामध्ये. त्यामुळे सुरतचं अधिवेशन महत्वाचं आहे आणि याची अध्यक्षता केलेली आहे रासबिहारी घोष, ऑप्शन बी. ठीक आहे. चला, पहिलं अधिवेशन कधी होतं, 1885 ला होतं. कुठे, मुंबई येथे. अध्यक्ष कोण असतं, वोमेश चंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन 1886 कलकत्ता येथे भरतं आणि याचं अध्यक्षता दादाभाई नौरोजी करतात. तिसरं अध्यक्ष 1887 ला भरतं मद्रासला. अध्यक्ष आहे बद्रुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष. चौथे अधिवेशन 1888 ला भरतं अलाहाबाद येथे आणि अध्यक्ष जॉर्ज ह्यूल, पहिले इंग्लिश अध्यक्ष आहे. बरं. ठीक आहे. देन 1893 कलकत्ता अधिवेशन, रहीमतुल्ला सहानी असतात. वंदे मातरम जे आहे, हा PYQ प्रश्न मला वाटतं विचारलेला आहे. ठीक आहे. हे वंदे मातरम प्रथमतः कोणत्या अधिवेशनात गायले गेले. ठीक आहे. सो हे कलकत्ता अधिवेशन आहे आणि हा प्रश्न 24 मध्ये विचारलेला आहे. 1907 ला होतं सुरत अधिवेशन, ज्याची अध्यक्षता रासबिहारी घोष करतात. आणि काँग्रेसमध्ये आपण बघतो उदारवादी आणि ज्याला जहालवाद आणि मवाडवाद आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये प्रथमतः फूट येथे पडलेली आपण बघतो. यानंतर आहे ब्रिटिश सरकारला गोलमेज परिषद बोलावण्याची सूचना कोणी केली. ठीक आहे. ए लॉर्ड बटलरने, बी आहे लॉर्ड वेवेल, सी आहे जॉन सायमंड, की डी लॉर्ड डफरीन. ओके. ब्रिटिश सरकारला गोलमेज परिषद बोलावण्याची सूचना कोणी केलेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली व्हेरी करेक्ट आन्सर सायमंडने है ना. 1928 मध्ये भारत सरकार कायदा 1919 आपल्याला दिसून येतं, ज्याला मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा आपण म्हणतो. आणि या कायद्याचं पुनर्अवलोकन करण्यासाठी सायमंड कमिशनचं गठन होईल. कारण काय होतं, 1919चं जे मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे, या कायद्यानुसार दर जे आहे 10 वर्षांनी त्याला रिव्ह्यू एक प्रकारे समीक्षा केली जाईल. ठीक आहे. यातूनच पंतप्रधान स्टॅनले बाल्डविन यांनी नेमलेल्या आयोगाने कोणतेही भारतीय सदस्य, कारण सायमंड कमिशनचा आपण बहिष्कार बघतो आणि सायमंड कमिशनचं बहिष्कार का बरं होतं, कारण सायमंड कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे सायमंड कमिशनचं बहिष्कार करण्यात आलेलं. परिणामी मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग गटाने जे आहे यावर बहिष्कार घातलेला आपल्याला दिसून येतं. आणि 1928 मध्ये जेव्हा सायमंड कमिशन मुंबईला येतं, तर सायमंड गो बॅकचे नारे सुद्धा देण्यात येतं. सो हे संपूर्ण घटनाक्रम मॉडर्न हिस्ट्रीचा आपल्याला दिसून येतं. समोर बघा, गाथा आहे, म्हणजे एक ग्रुप आपल्याला 2 पियर्स मध्ये सांगायचा आहे. गाथा, आख्यायिका, सी आहे इतिवृत्ती आणि डी आपल्याला दिसून येतं वंश. आता ऑब्व्हियसली हे प्राचीन जे आपण इतिहास अभ्यास करतो, ह्या प्राचीन इतिहासाच्या टर्मोलॉजी आहे. ठीक आहे.
प्राचीन इतिहासाची हे काय आहे टर्मोलॉजी आपल्याला दिसून येतं. बरोबर. इथे बघा अनादर साइड म्हणजे ग्रुप बी काय आहे ऐतिहासिक कथा, घटना, शाही वंशावळी आणि नायक प्रशंसा. ऑब्विसली 4 ग्रुप दिलेले आहे. ठीक आहे. गाथा का बरं म्हणतो कारण हे नायक यांच्या प्रशंसा जे महानायक आहे त्यांची प्रशंसा केलेली असतं. म्हणजे ए साठी 4 कुठे दिसतं बघा हे दोनही ऑप्शन स्किप करून द्या. ठीक आहे. आता ए आणि डी मधून चूज करायचं आहे. यानंतर आहे अख्यायना. अख्यायना आपल्याला ऐतिहासिक कथा. ठीक आहे. अख्यायना याला म्हटलं जातं. त्यामुळे ऑब्विसली ए. सो ऑब्विसली दोनही ठिकाणी आहे. आता इतिवृत्ती काय आहे तर इतिवृत्ती म्हणजे घटना असतात. काय आहे सो ऑब्विसली इथे 3 दिलेला आहे त्यामुळे हेही आपलं स्किप होतं. वंश काय आहे वंश म्हणजे शाही वंशावळी. सो ऑब्विसली व्हेरी करेक्ट आन्सर इज ए. ओके. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते बौद्ध कार्य आहे म्हणजे बुद्ध संबंधित बौद्ध धर्म संबंधित रिलेटेड आपल्याला वर्क दिसून येतं. ए रघुवंश, बी महावंश, सी हरिवंश की शशीवंश. सो ऑब्विसली बुद्ध संबंधित आपल्याला महावंश दिसून येतं. हे पाली भाषेत लिहिलेलं एक काव्य आहे. त्या श्रीलंकेच्या राजाचं वर्णन केलेलं आहे आणि सोबतच आपल्याला पाहायला मिळतं की यामध्ये जे आहे ओके ओके ठीक आहे यामध्ये आपल्याला काय दिसून येतं महावंश आपल्याला जे आहे जे महान इतिहास अशा प्रकारचं आपल्याला दिसून येते याचा अर्थ आणि हे पाली भाषेत आहे. ओके. नेक्स्ट आहे अब्दुल कादिर बदायुनी म्हणजे ऑब्विसली हे मध्यकालीन इतिहास आपण अभ्यास करतो है ना. सो या मध्यकालीन इतिहासाचं आपल्याला काय दिसून येतं जे आपले लेखक आहे ना आणि लेखक आणि त्यांचं जे महत्वपूर्ण लिखाण जसं विद्यार्थी मित्रांनो एन्शंट हिस्ट्री आपण अभ्यास करतो आणि एन्शंट हिस्ट्रीचं जे काही साहित्यिक स्रोत आहे ना ते महत्वाचं आपल्यासाठी ठरतं. सेम त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की मध्यकालीन असू द्या किंवा आधुनिक इतिहास असू द्या यामध्ये जी बुक लिस्ट आहे आणि त्याचं रायटर ठीक आहे हा प्रश्न इथे देखील आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. सो बघा अब्दुल कादिर बदायुनी, बी जियाउद्दीन बर्नी, सी याहिया अहमद सरहिंदी आणि फोर्थ मध्ये आहे अब्दुल हमीद लाहोरी. अनादर साइड मध्ये या रचना दिलेल्या आहे. ठीक आहे. तारिक ए फिरोजशाही, मुत्कब उल तवारिक आणि पाचशहानामा आणि फोर्थ आहे तारिक ए मुबारक शाही. सो इथे ऑब्विसली खूप सारे ऑप्शन आहे ABCD च्या फॉर्म मध्ये म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहे. सो बघा अब्दुल कादिर बदायुनीची रचना आपल्याला पादशाहनामा दिसून येतं. तर इथेही आहे ठीक आहे इथेही आहे इथेही म्हणजे सी कट करून द्या. नेक्स्ट आहे जियाउद्दीन बर्नी ऑब्विसली यांचं तारिक ए फिरोजशाही फेमस रचना आहे तर इथेही दिसतं. हेही स्किप करा इथे नाही. ठीक आहे. सो ए आणि डी सोबत जाऊया. समोर बघा ठीक आहे. याहिया अहमद सरहिंदी जे आहे त्यांचं तारिक ए मुबारक शाही आहे तर सी साठी 4 इथे नाही. ठीक आहे. याला सुद्धा कट करा. अब्दुल हमीद लाहोरी जे आहे त्यांचं मुत्खब अल तवारिक नावाचा ग्रंथ आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय आहे आपलं ए आहे. चला सो आणखीन प्रश्न डिस्कस करूया. जसं नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय चळवळीचे आर्थिक व्यासपीठ देणारे इतिहासकार होते. ए KP जयस्वाल, बी RK मुखर्जी, सी GD सरदेसाई की डी RC दत्त. तर इथे लक्षात घ्या हा जो प्रश्न आहे इतिहास लेखन शास्त्र याशी रिलेटेड आहे. ओके. सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर रमेशचंद्र दत्त. ठीक आहे. RC दत्त. चला सो 1899 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आपल्याला दिसून येतं रमेशचंद्र दत्त यांचा जन्म कलकत्ता येथे झालेला आपल्याला दिसून येतं आणि यांनी जे आहे पुस्तक लिहिलेलं आहे बंगाल पॅट्रिक नावाचं. ठीक आहे. सो अशा प्रकारे डी. नेक्स्ट आहे मार्क्सवादी इतिहासकार ज्याने तुलनात्मक पद्धत आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन वापरला ऐतिहासिक अभ्यासासाठी ते कोण होते. ए RS शर्मा, बी आहे रोमिला थापर, सी DD कोसंबी की डी इरफान हबीब. सो मार्क्सवादी इतिहासकार. ठीक आहे.
मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये काही नावे लक्षात घ्या. सो ऑब्व्हियसली मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये डी कोसंबी यांनी हा दृष्टिकोन जे आहे ऐतिहासिक अभ्यासासाठी तुलनात्मक आणि आंतरविद्याशाखी म्हणजे पर्टिक्युलर एका विषयाचं इतर विषयाशी काय असतं, कोरिलेशन असतं. ठीक आहे. सो डी कोसंबी आपल्याला दिसून येतं. मार्क्सवादी इतिहास लेखन आपल्याला दिसून येतं की मुख्यतः सामाजिक वर्गाची केंद्रीयता, वर्ग विभाजित सामाजिक उत्पादनाचे सामाजिक संबंध जे एकमेकांविरुद्ध संघर्ष करतात आणि ऐतिहासिक परिणाम ठरण्यात आर्थिक मर्यादा याचा समावेश होतो. म्हणजे वर्ग संघर्ष यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये विकास मार्ग बदलला आहे. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये पश्चिम सोव्हिएत युनियन, भारतात तसेच पॅन आफ्रिकनवादी आफ्रिकन अमेरिकन परंपरा विशिष्ट प्रादेशिक आणि राजकीय परिस्थितीशी वेगवेगळ्या प्रकारे जुळवून घेत असलेल्या अनोखे मार्ग आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी. समोर आहे खालीलपैकी कोणते काम बिपिन चंद्रांचे नाही. ठीक आहे. ए आर्थिक राष्ट्रवादांचा उदय, बी आपल्याला दिसून येतं भारतातील राष्ट्रवाद आणि वसाहतवाद, सी आहे भारतीय इतिहासाचा अर्थ लावणे, की ऑप्शन डी आधुनिक भारतातील जातीयवाद. ठीक आहे. सो बिपिन चंद्र यांचे कार्य नाही ते म्हणजे भारतीय इतिहासाचा अर्थ लावणे. ठीक आहे. त्यामुळे आपण जाऊया ऑप्शन क्रमांक सी सोबत. चला नेक्स्ट प्रश्न. हे पूर्णतः आपल्याला बिपिन चंद्र पाल यांच्याविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसून येतं की सुरुवातीला कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण न होऊ शकले आणि त्यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. नंतर सार्वजनिक ग्रंथालय यामध्ये ग्रंथपाल झाले. ठीक आहे. सो यामध्ये राजकीय दिग्गजांशी यांची भेट झालेली. ठीक आहे. सो त्यांच्या संवादातून त्यांनी व्यवसाय सोडून सक्रिय राजकारणात उतरण्याची प्रेरणा मिळाली. यामध्ये लाला लाजपत राय, बाल गंगाधर टिळक, अरविंद घोष यांच्या विचाराशी खूप प्रभाव त्यांना पडलेला आपल्याला दिसून येतं. सो 1898 मध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला प्रयाण केले, म्हणजे गेले. तिथे 1 वर्षाचा आत भारतात परतल्यानंतर स्वातंत्र्याच्या लढ्यात ते गुंतले. ठीक आहे. भारतीयांमध्ये स्वराज्य या संकल्पनेचा पुरस्कार करण्यास त्यांनी सुरुवात केली है ना. लाला लाजपत राय आणि लोकमान्य टिळक यांच्या बरोबरीने राष्ट्रवादाच्या अतिरेक स्वरूपात प्रचार केला. ब्रिटिश वस्तूंचा किंवा दुकानावर बहिष्कार टाकणे. ठीक आहे. सो अशा प्रकारचं आपल्याला त्यांचं दिसून येतं. या व्यतिरिक्त काही वृत्तपत्रांचं संपादन सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. चल सो हे संपूर्णतः आपल्याला दिसून येतं बिपिन चंद्र पाल यांच्याविषयी हे डिटेल इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोण सबल्टन इतिहासकार नाही. ए आहे शाहिद अमीन, बी आहे दीपेश चक्रवर्ती, सी ज्ञान पांडे, की डी एस.सी. राय चौधरी. ठीक आहे. सबल्टन थेरीज हा पर्टिक्युलर असा टॉपिक आहे जे PYQच्या रूपामध्ये आपल्याला विचारलेला आहे. सो सबल्टन इतिहासकार कोण नाही. सो ऑब्व्हियसली एस.सी. राय चौधरी हे सबल्टन इतिहासकार नाही. ओके. नेक्स्ट आहे युनेस्कोच्या मुख्यालय कुठे आहे. ए पॅरिसला, बी हेग, सी जिनिव्हा, की डी व्हिएना. सो ऑब्व्हियसली आपल्याला युनेस्को जे आहे याचं मुख्यालय दिसून येतं पॅरिसला आहे. ठीक आहे. सो युनेस्को मध्ये आपण बघतो की पूर्ण स्वरूप जे आहे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. ठीक आहे. चला हे युनायटेड नेशन संस्थेचं एक विशेष एजन्सी आहे जी प्रत्येक मुलांचं योग्य शिक्षण आहे याची खात्री करते. ती राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक शांतता राखण्याचं कार्य करते. युनेस्को हे संयुक्त राष्ट्रामध्ये UN आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे जागतिक सहकार्य किंवा सौहार्द वाढवणे, सुरक्षिततेचं रक्षण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. शिक्षण, कला, विज्ञान, संस्कृती त्यांच्या सदस्यमध्ये 193 सदस्य राष्ट्र आणि 12 सहयोगी सदस्य आणि अशासकीय, आंतरशासकीय आणि खासगी संस्थांच्या भागीदारींचा समावेश होतो. पॅरिस फ्रान्स मधील युनेस्को यांचं प्रादेशिक कार्यालय आहे, मुख्यालय आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला युनेस्को दिसून येतं. सो खालीलपैकी कोणता जैन लेखक नाही.
ए हेमचंद्र, बी हरिभद्र, सी सिद्धिसेना की डी अमरसिंग. सो ज्या न कोण नाही आहे अमरसिंग नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी सोबत आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मेग्ना कार्टा याला मानला जातो. ए मेकॅले यांची मिनिट्स, बी वूड डिस्पॅच, सी हंटर कमिशनचा अहवाल की डी 1904 चा विद्यापीठ कायदा. सो आपण बघतो की वूड डिस्पॅच 1854 ला येतं, हंटर कमिशन 1882 चा येतं आणि रेले कमिशनच्या रिकमेंडेशनवर 1904 ला विद्यापीठ कायदा येतं. हा सुद्धा आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा एक पार्ट आहे आणि इंग्रजी शिक्षणाचा मेग्ना कार्टा ऑब्विसली ऑप्शन बी वूड डिस्पॅच याला म्हटलं जातं. चार्ल्स वूड हे आपल्याला दिसून येतं. वूडचा खलिता येतं 1854 ला. ठीक आहे, त्यामध्ये एज्युकेशन रिलेटेड आपल्याला रिकमेंडेशन जे आहे केलेला दिसून येतं आणि यामध्ये महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजी हे माध्यम निवडलेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वूड डिस्पॅच हा भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मेग्ना कार्टा मानला जातो आणि मेकॅले यांनी पहिल्यांदा जे रिपोर्ट दिलेली त्यामध्ये इंग्रजीला सपोर्ट केलेलं सुद्धा आपण बघतो. या समोर आहे चीन भारत युद्ध कधी झालेलं, कोणत्या वर्षी झाले. ए 1962, बी 1965, सी 1964 की डी 1966. सो चीन भारत युद्ध आपल्याला दिसून येतं कधी झालेलं आहे, ऑब्विसली 1962 ला. ओके, चला नेक्स्ट आहे हिंदू पॉलिटी हा ग्रंथ कोणी लिहिला. ए जी.एस. सरदेसाई, बी के.पी. जयस्वाल, सी जे.एन. सरकार आणि डी आहे कृष्ण स्वामी अयंगार. है ना, हिंदू पॉलिटी. सो ऑब्विसली हिंदू पॉलिटी ही के.पी. जयस्वाल यांचा ग्रंथ आहे. नेक्स्ट आहे मिश्र वसाहतवाद प्रणालीद्वारा सादर केली गेली. ए अल्मेडा द्वारा, बी अल्बुकर्क, सी कॅब्राल की डी वास्को डी गामा. सो मिश्र वसाहत जी आहे ऑब्विसली अल्बुकर्क यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेली. ठीक आहे, युरोपियनचं आगमन या भागात आपण हे बघितलेलं आहे. फिलोलॉजी हा अभ्यास आहे कशाचं, नाण्यांचं, भाषांचं, चिन्हांचं की तत्वज्ञानाचं. सो फिलोलॉजी जी आहे ऑब्विसली भाषांचा अभ्यास आपल्याला दिसून येतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य आहे. द ऑथर ऑफ व्हॉट इज हिस्ट्री, इतिहास म्हणजे काय. ठीक आहे, व्हॉट इज हिस्ट्री कोणाचं लेखन आहे, हा सुद्धा प्रश्न इतिहास लेखन शास्त्राशी रिलेटेड आहे. सो ए आर जी कोलिंगवुड, बी ई पी थॉमसन, सी आहे ई एच कार की डी हॅगेल. सो ऑब्विसली व्हॉट इज हिस्ट्री हे आपल्याला दिसून येतं की ई एच कार यांचा हा लिखाण म्हणू शकता. ठीक आहे, ग्रंथ आपल्याला दिसून येतं. पॅलिओग्राफीचा अभ्यास कशा म्हणजे काय, पॅलिओग्राफीचा अभ्यास म्हणजे काय, शिलालेखांचा होतो यामध्ये, बिसिलांचा होतो, जुन्या हातांची लेखन यामध्ये अभ्यासलं जातं की जीवाश्मांचा अभ्यास होतो. सो ऑब्विसली यामध्ये जे आहे जुने जे लेखन आहे त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पॅलिओग्राफी असं म्हटलं जातं. नेक्स्ट इंडियन मॅकॅव्हेली म्हणून कोणाला ओळखलं जातं. ए कालिदास, बी कल्हण, सी कौटिल्य की डी बिल्हण. इंडियन मॅकॅव्हेली कौटिल्य यांना ओळखलं जातं. ठीक आहे, सो नेक्स्ट आहे राजतरंगिणीचा इतिहास संबंधित आहे. कल्हण यांची रचना आहे राजतरंगिणी. याचा संबंध कशाशी आहे. ए मथुरा, बी मगध, सी जोधपूर की डी काश्मीर. ऑब्विसली कल्हण यांची रचना राजतरंगिणी आपल्याला दिसून येतं आणि या राजतरंगिणीमध्ये काश्मीरचा इतिहास वर्णन केलेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. फतवा ए जहादारी यात लिहिलेले आहे, कोणत्या भाषेत आहे. अरबीमध्ये, बी हिंदीमध्ये, सी पर्शियन की संस्कृत. ऑब्विसली हे आपल्याला पर्शियनमध्ये दिसून येतं. ठीक आहे, सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे. सो आतापर्यंत महाराष्ट्र सहित इतिहास याच्या नवीन बॅचला आपण जॉईन केलेलं नाही तर नक्की जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या सेशन्समध्ये आपल्याला याचा फायदा होईल आणि येणारी परीक्षा आपण क्वालिफाय करू शकतो. सेशनला अशाच प्रकारे बघत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेरीज असेल तर नक्कीच माझ्याशी. थँक्यू सो मच.